इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करत असताना एका नागरिकाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। पुण्याच्या कोथरूडमधून ही बातमी समोर येते। ऑनलाईन शेगडी विकत घेत असताना ही धक्कादायक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये एका नागरिकाची तब्बल 3,10,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। गॅस टंचाईमुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाने इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियावर दिसलेल्या जाहिरातीवर त्याने विश्वास ठेवला आणि दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला। फसवणूक करणाऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट करण्याचं सांगून बँक खात्याची माहिती मिळवली। आरोपींनी मिळालेल्या बँक तपशिलांचा गैरवापर केला आणि त्याच्या खात्यातून 3,10,000 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले। ही माहिती पीडिताला मिळताच त्याला समजलं की त्याची फसवणूक झाली आणि त्याने लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्याने तक्रार केली। त्यानंतर पोलिसांनी लगेचच त्या सायबर भामट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। खरं तर गॅस टंचाईच्या काळामध्ये नागरिकांना लक्ष केलं जात आहे। फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। अशा प्रकारच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहेत। त्यामुळे गॅस, वीज किंवा ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली नागरिकांना ज्या प्रकारे लक्ष केलं जात आहे त्यापासून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। पोलिसांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे गॅस टंचाईच्या परिस्थितीचा फायदा घेत आता सायबर चोरटे नागरिकांना त्यांच्या जाळ्यात ओढत आहेत। त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं।